ए भाऊराव, श्यामराव, आलो. आला. हो. अरे भाऊराव गेला तरी कुठं? भाऊराव वजन आहे आला का? काय बिमार पडला का नाही का? नाही ना, आपली गुडगुडी घेऊन येत नाही. हो ना, का गेला नाही तर? का म्हणते तब्येत पाणी आता ठीक आहे? नाही नाही, आपली चिकच राहायचं. आपण रेग्युलर नाही का, म्हणजे नियमित नाही का, लोकविहार मध्ये जात आहे तुला. हो. आपली तब्येत एकदम काय? हो. आपण म्हणजे कसं थोडंसं बाहेरचं वातावरण. अरे शामराव भाऊ, राम राम. राम राम. राम राम राम. काय म्हणता? काय नाही, तू सांग पहिलं त्या हाताची काडी आणि खुर्ची काय झाली? अरे आता आपल्याला काडी न खुर्चीची काही गरज नाही. हा? राहुल भाऊराव, काही गरज नाही. आता आपण बिलकुल मस्त. बापरे का. अरे तुम्हाला दोघांनी धन्यवाद मानले पाहिजे. काहून? आमचे धन्यवाद. काहून? काहून म्हणजे अरे तुम्ही दोघांना जर मला जबरदस्ती त्या लोकविहारामध्ये नेलं नसतं, हा. मी आता एवढा बरा झालो नसतो. बरोबर. नाही नाही, झाला का तुझे फायदा? लोकविहारामध्ये गेलो. हा. त्यांनी सांगितलं होतं हलका फुलका व्यायाम करा म्हणे. हा. मग झालं हलका फुलका जेवण करा म्हणे. हा. मी बराबर तसाच करू. जास्त जेवण करायचं नाही. हा. आणि थोडं तो रोज 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 चालत जाऊ. आणि थोडा हलका फुलका असं अरे खा. आहा. अरे दुसरं दुसरं. एक, अरे. दोन, असा हलका फुलका व्यायाम करो. पार बाहेर पूर्ण बसूनच गेलं. लय फायदा झाला. आपल्या गावात नाही का मोजकेच म्हातारे आहे. कारण काय आहे माहित आहे? जुनं अन्न आहे ना रे, आपण जुनं खाऊ लावलं. आपण पहिलं तर ते सगळं खाऊ. आता काही चांगलं अन्न येत नाही. पहिलं आपण वावरामध्ये टमाटर आणि भेजर लावू. आता हे आणते तिकडून कुठून तरी घेऊन लेखाने कसे ना कसे ते सडले सुडले भेजर. आणि माझी सून तर एवढी बेकार आहे. बाजारात दिली 4 वाजता बाजार भरते ना, हे आप जाते सडले सुडले भेजर घेऊन येते. हो का? त्यामुळे असं पोट खराब होते आमचे. चांगला आहे ना लोकविहार आता? लोकविहार म्हणजे लई चांगला आहे. हा, म्हणजे कसं, ज्या शासकीय योजना आहे त्याची माहिती पण सांगते. आहे की नाही? आपल्या उद्धारासाठी कोणत्या कोणत्या शासकीय योजना आहे त्याची माहिती सुद्धा आपल्या लोकांपर्यंत कोणी पोहोचवली. हा. आणि त्याचबरोबर आता आपली जर कुठे जायची इच्छा झाली तर अभ्यास दोघा सहल राहतेच ना आपली मुलांसाठी. आता सहल जाणार आहे ना आपली. मार्केटला जाणार आहे. मी काय म्हणतो, मार्केटला आपली सहल चालली. त्या सहलीला बसला आपण. त्या बसमध्ये माया त्या बाजूला तुम्ही दोघं येऊन बसायचं नाही. माया बाजूला सखूबाई येऊन बसणार. भाऊ, बायाचं अलग असते, माणसाचं अलग असते. मला मध्ये लाडू फुटून राहिले. मला सखूबाई माझ्या बाजूला बसणार आहे चांगली. नाही नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्याला का ग्रामसभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे ना. अरे आपल्याला ग्रामसभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही तर जे जेवढा आपल्या ग्रामपंचायतीचे निधी येते त्या निधीपैकी 5% निधी हे आपल्या गावातल्या वृद्ध लोकांसाठी खर्च करायला पाहिजे ग्रामपंचायतवाल्यांना. मग आता समोरच्या ग्रामपंचायतीत जेव्हा ग्रामसभा राहील ना, तेव्हा आपण सगळे बुडे पाडे जायचं आणि त्याचा आपला मुद्दा मांडायचा. बरोबर आहे. आपलाच मुद्दा नाही तर गावाच्या समस्याचे मुद्दे सुद्धा आपण मांडू शकतो. आपल्याला अधिकार आहे. रे जवान जवान लेखाचे काळे मिशीवाले म्हणून कसं नाही बुटा पाड्याला काय समजते? तुम्हाला काय समजते? आपले असेच नाही टिकले. अवलंब नको. आता पावर मध्ये हवी. रोज व्यायाम करतो काही असा 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 असा. मग एकच आहे भाऊराव, आपल्या चालूच ठेव, बंद नको करू. आंधळातलं जीवन निळाकडे नेण्याचं काम आपल्या या पर्यावरण संस्थेने केलं आहे. अरे आपले जुने मित्र, तो त्या कोणत्यावर राहते, मी ह्या कोणत्यावर राहतो. आपण असे कधी भेटलो असतो का? मग आपले लोकविहार झालं म्हणून बंद्या गावातले कुठे वाडे आपण एकत्र येतो. असं खेळत बोलतो. आपल्या जुन्या जुन्या गोष्टी आपण आठवतो. त्या गोष्टी आपल्या आपण माथ्यावर पकडायला जाऊ. सपूबाई हे नाही का, मला आंब्या झाडावर चढायची आणि आपण खालून पाहतो. जुन्या जुन्या आठवणी, अशा आठवणी आपल्या कधी ताज्या व्हायला. चांगल्या आठवणी आहे तुमच्या, चांगल्या आठवणी आहे. तुमचं अंधारातलं जीवन प्रकाशमय केलं ते म्हणजे आपल्या लोकविहाराच्या माध्यमातून पर्यावरण मित्र या संस्थेमार्फत. तुम्ही ग्रामसभा ग्रामसभामध्ये आढळला, तुम्ही ग्रामसभेला गेलंच पाहिजे. म्हणून मला म्हणायचं आहे
ग्रामसभेला जाऊ, चल ग्रामसभेला जाऊ, ग्रामसभेला जाऊ, चल ग्रामसभेला जाऊ. तुझं बी आई बाप माझं बी आई बाप संगतीला घेऊ, तुझं बी आई बाप माझं बी आई बाप संगतीला घेऊ. ग्रामसभेला जाऊ, चल ग्रामसभेला जाऊ, ग्रामसभेला जाऊ, चल ग्रामसभेला जाऊ. म्हणून या आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं जीवन लोकविहाराच्या माध्यमातून अंधारातलं जीवन प्रकाशाकडे दिलं म्हणून मला म्हणायचं आहे. उशकाल होता होता काळे रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मचाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मचाली. अजून सूर्य अंधाराच्या पाहतो पखारी,